सांगताय, हो पापी मन कर ले भजन, बाद में पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाए. ज्या वेळेला आपल्या नरद्यातून पंछी निघून जातो ना, त्यावेळेला मात्र आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यावेळेला आपल्याला पस्तावा करावा लागतो. मग ते सांगतात की हो पापी मन करले भजन. मग तुम्ही म्हणाल भजन तर मला येत नाही, मग मला भजन शिकवेल कोण? त्याच्या भंगाचे संत चरणातून सांगतात, जर तुम्हाला भजन करायचे असेल तर काय करा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परपंचाची. परपंचाची बोलले का? कोणते सांगितले संतांनी आपल्याला? करावी तातडी परमार्थाची. कोणाच्या सोबत राहून? संतांच्या सोबत राहून. पण आपण नेमकं काय करतो? तातडी आपल्याला परपंचाची नसते, आपल्याला तातडी परमार्थाची असते. असं आहे ना, परमार्थाची असते, परपंचाची असते. कारण की आपण परपंचासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल येत देतो, पण थोडा वेळ जर आपण त्या परमेश्वरासाठी काढला तर निश्चित आपल्या जन्माच्या त्या ठिकाणी उद्धार होणार आहे. पण आपण ते करत नाही. तिथं सांगतात संत समागमी धरावी आवडी. संत संत कोण हो? जाडूनी संसार बैसल ओंगरी, ज्यांनी आपल्यासाठी संसार झाला. केव्हा? बुडते हे जन न देखावे डोळा, म्हणून करवडा येत असे. ज्यावेळेला ह्या समाज बुडतो ना, त्यावेळेला त्यांना करवडा येतो आणि ते संसाराला थाटतात आणि समाजासाठी ते पूर्ण आपलं आयुष्य वेचतात. त्यांना संत असं म्हणतात. पण आपल्याला सांगतात की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तुमच्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांची संगत करा. संतांच्या संगतीत काय होतं? संतन के संग लाग रे मेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. काय होतं संतांच्या संगतीमध्ये? कागद तुझे अंश बना दे, धुल जाएंगे तेरे दाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. कागा से तो ये हंस बना दे. तू कागा म्हणजे कावडा आहेस, कारा आहेस. त्यांच्या संगतीत गेला तुझ्या तो करपटपणा काढून टाकतो, तुला हंस बनवतो. एवढी ताकद त्या संतांमध्ये. तू त्यांची संगत कर. सज्जन हो, खऱ्या अर्थाने जर विचार करा तर संत संत असतात. हा नरदेह आपल्याला मिळाला पण कळाला का? नरदेह मिळाला पण कळाला नाही. देवतांना नरदेह कळाला पण मिळाला. देवता सुद्धा या ठिकाणी नरदेहाची अपेक्षा करतात, पण त्यांना नरदेह मिळत. संतांना नरदेह कळालाही आणि मिळालाही. संत भाग्यवान आहेत आणि ते आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्गाच्या, परमेश्वराच्या वाटेच्या रस्ता आपल्याला दाखवत असतात. पण कलियुगामध्ये संत कोण आहे हे ओळखणं पण अवघड झालं. 4 प्रकारचे लोक आहेत फक्त. किती प्रकारचे? तुम्ही आम्ही सर्व संत बिंत 4 प्रकारचे. लक्ष देऊ नाही का? साधारण, साधक, साधू आणि संत. किती? 4. आता त्यांची लक्षणं सांगतो. मग आपण कोणत्या यादीमध्ये बसतो ते पहा. साधारण म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार ज्यांनी 6 धारण केलेले आहेत तो साधारण. 6 ज्यांनी धाकात ठेवलं तो साधक. 6 ज्यांनी टाकले धून तो साधू. आणि या 6च्या ज्याने केला अंत तो खरा संत. बरं का? मग आपण कोणती यादी मग ठेवता? मग पहिल्यामध्ये
आपण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार कुठून आपल्यामध्ये भरलेला आहे. आपण साधारण आहे. आपण साधन सुद्धा नाही, त्यांना धाकात सुद्धा ठेवलं नाही. साधू तर बिलकुल नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगामध्ये साधू थोर आहे, कारण की दुर्मिळ आहे साधू. कलियुगामध्ये साधू कमी, संधी साधू जास्त आहेत बर का. साधू कमी, संधी साधू जास्त आहेत. थोडं उदाहरण देतो. नेमकं काय झालं, चौथ्या पुण्यस्मरणला कोणाला बोलवायचं असं त्या ठिकाणी भगवानदादा विचार करत होते. मग त्यांना माहित पडलं इकडून तिकडून की बोले बाबा बरं कीर्तन करतात भाऊ. मग तेच विचार करा, गावनांगे कीर्तनकार आहे ते आपला माणसाचे उठlut बुवा पहिले. मग त्यांनी मला आमंत्रण दिलं. मी आलो. कशावर बोलतोय? साधू आणि संजय साधूवर. लक्ष देऊन ऐका. आपल्याकडे फक्त 15 मिनिटं राहिलेले आहेत. असं मी तुमचे 15 मिनिटं मग हाको सांगतो. मग कीर्तनाला भोले बाबाला बोलवलं. त्या ठिकाणी वंदनाताईने सुंदर असा स्वयंपाक केला. वंदनाताई ना मन नाव बोलाय पण मला याद पडत नाही. मन नाव बोलाय पण मी बोला नाही. वंदनाताईने सुंदरपैकी स्वयंपाक केला. शेवची भाजी, सुंदर असा भात, लिंबू, मुडा, उडदाच्या पापड, पोळ्या आणि जेवायला बसवलं. कशावर बोलतोय मी? साधू आणि संजय साधूवर. लक्ष देऊन ऐका. जलेबी, इतके आयटम होत्या. मग भोले बाबा थोडं माऊली भजनी मंडळाच्या पहिले आले. संजय नानांना फोन केला. मग भगवंतांनी म्हणे माऊली महाराज येऊन गेले. मग नाना म्हणे आपल्याला थोडा टाइम लागेल, तोपर्यंत तुम्ही उरकाई घ्या जेवण. मग बाजूला भगवान दादा बसले, त्यांच्या बाजूला मी बसलो. कीर्तनकाराला बसायला पाट, पाटावर ताट, आजूबाजू रांगोळी, उदबत्त्यांच्या घमघमाट. खूप रुबाब असतो बापू कीर्तनकाराच्या. तुम्ही फुलं इकडे आपली भाजीपाला ऐकू. भाजीपाला ऐकत असतो आमच्यावर कीर्तनला जाऊन रुबाब देऊ. तुम्ही कीर्तनकार असं म्हणता, ओके बंद करा. आपण बी कीर्तनकार बंद करू. खूप रुबाब असतो. मग जेवायला वाढलं. आता भोले बाबाला दाखवायचं होतं की मी किती मोठा साधू आहे. भोले बाबा साधू होता का? संधी साधू होता. मग भगवान दादा बाजूला बसले, त्यांच्या बाजूला भोले बाबा बसले आणि वंदनाताईंनी संकल्प सोडला. म्हणे बाबा जेवायला बसा. हर हर हर. वंदनाताई आता कुत्र नाही, मांजर नाही बाबा, कोल्हे हर करा ना. म्हणे बाबा जेवायला बसा ना. हर हर हर. ताई काही राहायला नाही. ताई म्हणे बाबा कुत्र नाही, मांजर नाही, तुम्ही कोल्हे हर करा ना. म्हणे ताई मना घर म्हणे बाई देवाला उपार द्यायला नाही. आमच्याकडे नियम आहे म्हणे रोज ना ताट रांधा घ्या की देवले उपार धावतोस म्हणे बाई बाहेर वत्रीमा आमना देवा राय तडे ताटले शिनुनी ताट ठेवा तो सात फोन वाजण्या म्हणे. आता छोडदर अशी आमनगरमध्ये येतात आणि फोन होता की ना मायना. मायना फोन एकदम बाई कट करत नाही. सासून कामी राहील तरी उठला नाही. मग त्या ताट तीन कट पडू दिला म्हणे आणि ती रेंज माचाल नाही वटावर आणि माय संग बोलाय नाही. आणि मांग दारकत एक कुत्र घुसेले म्हणे आमना घरात. ते कुत्र ताट मग तोंड घालायला जाय राहिलं म्हणे. मग त्याला मी हार करायलो. ते कुत्र दूर जाय राहिलं आणि मी पण म्हणून ते ताट मग तोंड घालायला राहिलं म्हणे. हाती पण म्हणे म्हण बाई कीर्तनकार जीवाल बशी घ्या. वंदनाताई प्रभावित होई घ्या. हो म्हणे माय हो म्हणे काय जागतिक कीर्तनकार आपला घर प्राप्त होय ना म्हणजे चौथा पुण्याच म्हणाले. त्याला ते चोपडा माईन घुमवाल ना पण कधी राहिलं म्हणे. ताईने काय सांगत तुम्हाला 5 पुण्यस्मरण करा संकल्प आहे ना. हा म्हणे 5 बोले बाबाला सांगा म्हणे. एवढा भाग्यवान माणूस, एवढा अंतर आहे मी बाबा आपला घर जेवण करी आपले कितला पुण्य लागू पडत म्हणे. भगवान दादाले सांग नव्हतं धुडा नाशिकने जाईल पण तुम्ही सांगू आणि आम्ही तुमच्याकडे असं आहे का? ठीक आहे म्हणे. गुरुमंत्रीना आदेश बोले बाबाला पुढल्या वर्षाला बोलावं. वंदनाताई भावनिक होत्या पण बांगड नव्हत्या. बरं आपल्या हिंदू समाजामध्ये खूप समाज बांगड आहे. नवगर मंगळगर हे आपलाच पोरखले होतं. वाण्याबाम न गुजराती
असा पुरवठा कधी होईना नाही. आपला ज्या 18 पगड जाती मराठा आहे, कोळी, साडी, ब्राह्मण, वाणी, तेली सर्वे या 18 पगड जाती ना. वाण्या, बामणं, मुसलमान बांधव यांच्या मुलांना कोणतेच घर नक्षत्र बाधत नाही. आपला पुरवठा भोकांडी बसतो का बर? आपल्या बाया बांगडे बामणाची सांगून आपले लोकच नाही ऐकू. धर्म तो न कळे का ब बांगडपणा आहे आपला. धर्म तो न करे धर्म. आपल्याला धर्म कळला जो बामण आपला जर सत्यनारायण पूजा असतो. इथला लोक आम्हाला सांगत्या त्या बामणाला कोणी सत्यनारायण देखा का जर्दे केलोय. अरे बामण दादा बी असतं काही वांधा नाही. जर्दे केलोय आत उच्चा करा आणि पॅकेट दिली माऊली बोलाय ना पैसा मी काढले. मग दुसऱ्या वेळेला बाबा कीर्तनाला आले 5व्या पुण्यस्मरणला बसले. ताई भावनिक होत्या, बांगड नव्हत्या. आपण बांगड झालेला. ताईने हुशारी केली. आयटम चेंज. आयटम खायला केले भज्या, खिचडी. महाराजांना भज्या वाढल्या. भज्यांच्यावरती खिचडीचा बुगुल मारून दिला. भज्या खाली, खिचडी, भज्या दिके, बाजूला कांदा, कैरी, मुया, लोणचं, पापड असं किती दिलं. मग ताटून एक ताट बोले बाबा ठेवा. या दुसरा ताटाना बघून दादा ठेवा. मायाबाई सुनी पायला आल्यात तुम्ही चुलाले याईंनी कुदी कुदी वाढत 7 जण तुम्ही जेवाले बसल्या. तुम्हाला पुढे याईंनी ताटाने दिला. नेमकं तुम्ही ताट कोणा ताटकडे ध्यान देत असं लिहू नक्की इमानदारी मा कोणा ताटकडे देत आपला ताटकडे देत भाजीवाले ना. मग तेच बोले बाबाने बोले बाबा भगवान दादा ताटकडे देखो हो म्हणा बापरे भज्या चले म्हणे ताट मत माल तर काही दिखील राहिल्या. भज्या बी कांदा नेणाऱ्या, बटाटा नेणाऱ्या, गिलका नेणाऱ्या, गिरव्याने चला मल्ल्या नेणाऱ्या. बोले बाबा तोडले पाणी सुटलं. बाई माले भजन त्यात म्हणे ताईने संकल्प थोडा या वंदना ताई म्हणे जेवायला बसा बाबा. बाबा काही जेवायला बसे नाही. मग भगवान दादा म्हणे बाबा जेवायला बसा ना. असा बाबा भगवान दादा ताटकडे देखील. भगवान दादा म्हणे मला ताटकडे का देत राहिना. मग स्वतः ताटकडे देतो तोय भगवान दादा देतो ताटकडे. बाई म्हणे बाबाला भजन वाढलं. म्हणे हो बांगणी बाबाला भजन वाढलं असं नका आम्ही खेळा बाबाला भजन वाढणं म्हणे. भज्या होत्या कधी वाढेल होत्या पण कोठे होत्या खिचडी काले. ताई म्हणे मग वाढेल येत ना. आता बाबाला भज्या आवडत. बाबा नाही ना ताई. हा कुठे पण पुढे भज्या. मग म्हणे बाबा भज्या येत ना. हा नाही ना ताई म्हणे नाही येत ना म्हणे. म्हणे पुढे भज्या म्हणे बाबा एक विचारू तुमले म्हणे काय ताई मागला पुण्यस्मरणले तुम्ही आम्हाला जेवाले बसला तो तुमले आठवण घुमावाल बी दिखे. तुमनं घर बी दिखे. घरनाथ मधला देवारा बी दिखे. देवारा पुढे तुम्हाला उपारणा ताट बी दिखे. तुम्ही बाई बोमाईलवर बोलायनी ते बी दिखे. ताट माग पुत्र तोंड झाले ते बी दिखे म्हणे. इथलं सर्व मागला वर्ष तुमले दिखे. एवढा जागतिक बाबा तुम्ही आणि आज तुमले खिचडी खाल्ल्या भज्याने यांना काय म्हणायचं साधू का ऐसे कैसे झाले कर्म करुणी मनते साधू. केला अशा संदेशातून काय म्हटले ऐसे कैसे झाले निया म्हणती साधू अंगाला डोळे जाकुनी करती असे साधू निघाले. त्यांना साधू नाही संधी साधू म्हणायचे बर का सज्जनो. मग काय करायचं खरा साधू कोण खरा संत कोण ते ओळखायचं. ते ओळखले पुढे काय करायचं
त्यांच्या सांगितल्याप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने देवाचे नामस्मरण करायचे. विठोबा